कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळींसारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगी गड हे हिट लिस्टवर असून त्यासाठी 91 कोटींचा प्रस्ताव तयार केलाय। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये दरड कोसळून घाट रस्ता बंद होणे हे प्रामुख्याने समोर आले। त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड, मांगलीदर, ततानीपाडा, जांभले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगाव, तिरल, गांडळ, मोकपाडा, आमदर, लिंगामे, खर्डे दिगर, उंबरपाडा, उंबरगव्हाण, चोळीचा माळ, हनुमंतमाळ, महाल, पायरपाडा, काठेदिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, मेहदर, मुळाणेवणी, वडाळे, मार्कंडपिंपरी, कातळगाव, पाळेपिंपरी अशा तब्बल 31 गावांमध्ये माळींसारखी दरड कोसळणे, पावसामुळे भूस्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। या विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटींचा प्रस्ताव पाठवलाय। कळवणमध्ये अनेक गावे डोंगरांच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहे। सप्तशृंगी गडावर देखील पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो। संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे 3 प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत। मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाहीये। बिगर संरचनात्मक स्वरूपाचा 3 कोटी 10 लाखांच्या 4 कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आलाय। तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च आणि मे 2024 या कालावधीमध्ये 260 कोटी 65 लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत। प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार यांच्या तांत्रिक समितीकडे पाठवतात। कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी तुषार वरडे, सप्तशृंगी गड।